आज आपण बनवूया मसाला राईस। त्यासाठी बघा मी कढई गरम करत ठेवलेली आहे। त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया आणि गरम होऊन देऊया। त्याच्यामध्ये छोटा अर्धा चमचा टाकायची मोहरी, छोटा अर्धा चमचा जिरं, त्यात टाकायचा आपल्याला कढीपत्ता, त्यात टाकणार एक मीडियम आकाराचा कांदा आपण भाजून घेऊया। त्याच्यामध्ये आलं आणि लसूण असं कुटून घेतलेला आहे। त्याला 1 मिनिटभर आपण परतून घेऊया। त्यात टाकणारे 3 हिरव्या मिरच्या तिखटवाल्या आहेत त्यात टाकणार एक मीडियम आकाराचा टोमॅटो आणि हे पण आपण 1 मिनिटभर पहिलं परतून घेऊया। त्यात टाकणार आहे मी थोडीशी हळद, मिक्स करून घेऊया आणि त्यात टाकायचे आपल्याला एक मोठ्या आकाराची शिमला मिरची आणि ह्याला काय करणार 1 मिनिटभर चांगलं परतून घेणार आहे। त्यात टाकणार आहे बघा अर्धी वाटी वाटाणे। हे आपले जे फ्रेश वाटाणे होते त्यात थोडंसं मीठ टाकून एक 5 ते 7 मिनिटं मी उकळून घेतलेले आहे। त्यात टाकायचं आपल्याला थोडंसं मीठ, चव बघून मीठ टाका, कमी टाकलं तरी परत आपण टाकू शकतो वरनं। 1 चमचा गरम मसाला पावडर, गॅस केलेला आहे मी बारीक। 1 छोटा चमचा मिरची पावडर, हिरवी मिरची टाकलेली आहे ही लक्षात घेऊन आपण हे मिरची पावडर टाकायची। छोटा 1 चमचा धने जिरे पावडर, त्यात टाकणार आहे मी थोडीशी कोथिंबीर आणि ह्याला काय करणार आहे बारीक गॅसवरच 1-2 मिनिटं चांगलं परतून घेणार आहे। गॅस बारीकच आहे, गॅस नाही वाढवलेला। ह्याच्यात टाकणार आहे मी हा भात, त्याला काय करणार गॅस करणार आहे मी मीडियम आणि 1-2 मिनिटं मी मस्त असं परतून घेणार आहे। ह्याच्यावर वरनं टाकायची थोडीशी कोथिंबीर। आता कोथिंबीर टाकल्यानंतर पण थोडंसं मी चांगलं परतून घेते। कोथिंबीर टाकल्यानंतर पण मस्त असं मी परतून घेतलेला आहे बघा, छान लागतो।